नाद निराळा नायगावकरांचा दुराळा. आता ऋषीबलागर तुमच्याकडे पुन्हा एकदा हजर आहे. उतारे बितारे घेऊन मी आलो होतो सोनूभाऊकडं. आता इकडं सोनूभाऊचं भलतंच कांड चालू होतं आणि त्यात या दाद्यांना आपल्या रँड्रिगाचा चक्कर मारायचा होता, पण त्यांना चालूच कुठं होती राव. आता इकून तिकून चालू झाली, त्यांनी राऊंड येऊन मारला आणि घरी आलो आणि मला पप्पांनी कॉल करून सांगितलं का रेडिएटर साफ करायला घेऊन जाय. आता ट्रॅक्टर आपला रोटर चालवतो म्हणून त्या रेडिएटरमध्ये ना लय माती बिती जाऊन बसली, म्हणून फिटरकडं आणलं सिन्नरला आपणा गॅरेजवाल्यांकडं खोलायला लावलं. खोललं तर त्याच्यातून माती पानं कशी निघती, जसं काळं वांगा निघायला लागले. आईला म्हणलं अवघडच विषय झाला. नातकुळण जळगाव धुळाच बर. पण रेडिएटर तर लय चकाचक करून आणलं. घरी आल्याच्या नंतर आपलं रँड्रिगाव घेतलं आणि निघालो होतो ट्रॅक्टरकडं. आता ट्रॅक्टरकडं जायचंच होतं, तेवढ्यात रँड्रिगानं धोका दिला. डायरेक्ट गुलीगत पंचर. म्हणलं आईला आता बुक्कीत टेंगुळ आल्यासारखी गंमत झाली. मग रँड्रिगाची पंचर काढून भेळ घेतली आणि आलो आपल्या कार्टून गँगकडं. कार्टून गँग कशाला येत राहते, तर आपल्याला टोमॅटो खोडायला मदत येत राहते बरं का. त्यांची शाळा वेळेला सुट्टी असली ना का येते मला ते मदत. आता खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर कोण आंघोळी करतंय ती या